ही निंदनीय विकृत मनोवृत्ती वाढल्याचं ते द्योतक आहे आणि मनोवृत्ती विकृत ज्यावेळेला अधिक वाढते त्यावेळेला अशा पैच्या झालेल्या निंदनीय घटना हे आपल्याला अनुभवायला त्या ठिकाणी मिळतात। यामध्ये कठोर कायदे केलेच पाहिजेत, याच्यात दुमत असायचं काही कारण नाही। ते त्या ठिकाणी लवकर कसे येतील हा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकार त्या ठिकाणी करतो आहे। आरोपींना तत्काळ अटक करून त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला अधिक शासन कसं होईल, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तशा पद्धतीचं खटला चालवून त्यांना अगदी थेट मृत्यूदंडाची सजा होईपर्यंत राज्य सरकारने अशा विक्टीम ज्या आहेत त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, हा एक भाग। पण अलीकडच्या कालावधीमध्ये वाढणाऱ्या घटना आपल्या सर्वांच्या समाज व्यवस्थेमधल्या चिंताजनक आहेत असंही त्या ठिकाणी मला नमूद करावं वाटतं। शेवटी त्याच्यातली जागृती ही करण्याची आवश्यकता राहील। एका बाजूला कायद्याचा धाक आणि त्याचबरोबर ती समाजामध्ये वाढत असलेली विकृत मनोवृत्ती या दृष्टिकोनातूनसुद्धा एक चिंता तर नक्कीच आहे। सर, मुंबई गोवा महामार्ग एक बाब असा आहे की जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नये असा प्रयत्न माझ्याकडनं नक्की त्या ठिकाणी राहील। हा रस्ता थेटपणाने एका वेळेला दुर्दैवाने मंजूर झाला नाही तर टप्प्याटप्प्याने झाला। म्हणजे उदाहरणार्थ पळसपा ते इंदापूरपासून पुढचा टप्पा, परत तिसरा टप्पा, परत चौथा टप्पा, त्यामुळे जो टप्पा झाला त्याच्यावरती टोल आकारणीचं प्रयोजन दिसतं आहे। पण मी स्वतः गडकरी साहेबांची भेट घेईन आणि प्रकल्प पूर्ण झाल्याच्या नंतरच त्याचा फायदा प्रवाशांना झाल्याच्या नंतरच मग टोल वसूलीच्या बाबतीमध्ये निर्णय करावा अशी लोकसभा सदस्य म्हणून माझी मागणी आहे। राज्य आणि देशातले जे मागच्या काळामध्ये आमदार साहेब देखील आहेत, आपण देखील काय प्रयत्न कराल, कशा पद्धतीचं विस्तारीकरण रस्त्याचं होईल? एक तर बॅरिस्टर अंतुले साहेब राज्याचे बांधकाम मंत्री असताना किंवा मुख्यमंत्री असताना त्यांनी पुढाकार घेतला। रेवस रेड्डी हा रस्ता हा सागरी महामार्ग आहे, हा राष्ट्रीय महामार्ग व्हावा असा प्रयत्न मी 17व्या लोकसभेमध्ये असताना केला। पण आता राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, सुनेत्राबाईंनी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आता MSRDCकडे काम सोपवलेलं आहे। त्याच्यामुळे आज करंजा ते रेवसा पूल असेल, साळाव खाडीवरचा पूल असेल, आगरदांडा ते तुर्माडी असेल, बागमांडला ते बाणकोट असेल, असे सगळ्या 9 पुलांची कामं त्या ठिकाणी निघालेली आहेत। त्या भागातल्या लोकप्रतिनिधी विशेष करून समजा महेंद्र दळवी साहेब आहेत, त्यांच्या मतदारसंघात त्याच्यातले एक थेट रेवस करंजा पूल येतो, साळावचा येतो, तुर्माडी आगरदांडाचा पूल अर्धा त्यांच्या मतदारसंघात म्हणजे सुरुवात होते आणि शेवट तिकडे होतो। आम्ही सगळे जागरूक लोकप्रतिनिधी या बाबतीमध्ये प्रयत्नशील आहोत। मी कालच मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेबांच्याजवळ चर्चा केली, मी गायकवाडांच्याजवळसुद्धा चर्चा केली की आता सरकारने 9 पुलांची कामं घेतली, ती जवळपास 10,000 कोटी रुपयाची आहे। त्याला निधी आज बजेटमधून दिला जातो। मी कालही दोन्ही नेत्यांना विनंती केली, वहिनी होत्या तिन्ही नेत्यांना विनंती केली की इतर महामार्गासारखं याला MSRDC गडकरी साहेबांनी का निर्माण केलं की बजेटमध्ये मिळणारा निधी हा कमी राहतो, म्हणूनच त्या महामंडळाला निधी उभा करण्याचं परवानगी असते। जायकाच्या मार्फत असेल किंवा हुडकोच्या मार्फत असेल, नाबार्डच्या मार्फत असेल, तर तसा प्रयोग त्या ठिकाणी झाला तर एकाच वेळेला या सगळ्या रस्त्याचं काम हातामध्ये घ्यावं असा आमचा प्रयत्न हा एक भाग। मधल्या कालावधीमध्ये 19 ते 24 या कालावधीमध्ये एक प्रयत्न असा होता की कोकण एक्सप्रेस वे, ग्रीनफील्ड वे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आणि हा आपला सागरी महामार्ग याच्यामधून एक नवीन महामार्ग करण्याचं राज्य सरकारचं धोरण आहे। त्याही बाबतीमध्ये आजचं महायुतीचं सरकार पावलं टाकेल असं मला विश्वास आहे। सुनील शेळके त्या काळामध्ये आमदार साहेब देखील आहेत, आपण देखील काय प्रयत्न कराल, कशा पद्धतीचं विस्तारीकरण रस्त्याचं होईल? एक तर बॅरिस्टर अंतुले साहेब राज्याचे बांधकाम मंत्री असताना किंवा मुख्यमंत्री असताना त्यांनी पुढाकार घेतला। रेवस रेड्डी हा रस्ता हा सागरी महामार्ग आहे, हा राष्ट्रीय महामार्ग व्हावा असा प्रयत्न मी 17व्या लोकसभेमध्ये असताना केला। पण आता राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, सुनेत्राबाईंनी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आता MSRDCकडे काम सोपवलेलं आहे। त्याच्यामुळे आज करंजा ते रेवसा पूल असेल, साळाव खाडीवरचा पूल असेल, आगरदांडा ते तुर्माडी असेल, बागमांडला ते बाणकोट असेल, असे सगळ्या 9 पुलांची कामं त्या ठिकाणी निघालेली आहेत। त्या भागातल्या लोकप्रतिनिधी विशेष करून समजा महेंद्र दळवी साहेब आहेत,
त्यांच्या मतदारसंघात त्याच्यातले एक थेट रेवसकरांचा पूल येतो, साळावचा येतो, तुर्माडी आगारदांडाचा पूल अर्धा त्यांच्या मतदारसंघात म्हणजे सुरुवात होते आणि शेवट तिकडे होतो. आम्ही सगळे जागरूक प्रतिनिधी या बाबतीमध्ये प्रयत्नशील आहोत. मी कालच मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेबांच्या जवळ चर्चा केली. मी गायकवाडांच्या जवळसुद्धा चर्चा केली की आता सरकारने 9 पुलाची कामं घेतली, ती जवळपास 10,000 कोटी रुपयाची आहेत. त्याला निधी आज बजेटमधला दिला जातो. मी कालही दोन्ही नेत्यांना विनंती केली, वहिनी होत्या तिन्ही नेत्यांना विनंती केली की इतर महामार्गासारखं याला MSRDCला गडकरी साहेबांनी का निर्माण केलं की बजेटमध्ये मिळणारा निधी हा कमी राहतो, म्हणूनच त्या महामंडळाला निधी उभा करण्याचं परवानगी असते. जायकाच्या मार्फत असेल किंवा हुडकोच्या मार्फत असेल, नाबार्डच्या मार्फत असेल, तर तसा प्रयोग त्या ठिकाणी झाला तर एकाच वेळेला या सगळ्या रस्त्याचं काम हातामध्ये घ्यावं असा आमचा प्रयत्न. हा एक भाग. मधल्या कालावधीमध्ये 1924 या कालावधीमध्ये एक प्रयत्न असा होता की कोकण एक्सप्रेस वे, ग्रीनफील्ड वे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आणि हा आपला सागरी महामार्ग याच्यामधून एक नवीन महामार्ग करण्याचं राज्य सरकारचं धोरण आहे. त्याही बाबतीमध्ये आजचं महायुतीचं सरकार पावलं टाकेल असं मला विश्वास आहे. तर सुनील शेळके सुनील शेळके नेमकं काय म्हणाले ते मला माहीत नाही, किंवा काल परवा इतरही काही आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षातल्या नेत्यांनी काही वक्तव्य त्या ठिकाणी केलेले आहेत. मी काही ते ऐकलेलं नाही, कारण शेवटी विलिनीकरण हा मुद्दा 2 पक्षाच्या नेत्यांची निगडीत असलेला मुद्दा आहे. या संदर्भात कुठेही चर्चा त्या ठिकाणी नाही. चर्चा आल्याच्या नंतर चर्चा आमच्या पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये होईल. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी त्या संदर्भातला निर्णय घेतील. पण असं एक बाब नक्की आहे की जी मी वारंवार अधोरेखित केली, आम्ही मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या NDAचे घटक आहोत, आज आहोत आणि उद्याही NDAचे घटक म्हणून राहणार आहोत. ही भूमिका पसंत असेल तर मग पुढचा चर्चेचा भाग येईल. धन्यवाद. थँक्यू सर. त्यामधून गेलेला आहात, एकंदरीत काय सांगा? आज राजन वेलकर यांनी नवनिर्वाचित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांसाठी अतिशय उत्तम एक दिवसीय कार्यशाळा या ठिकाणी बोलावली होती. सर्व नवनिर्वाचित सदस्य भगिनींना जिल्हा परिषद पंचायत समितीचा नियम, अधिनियम, उपविधी या सर्वांची माहिती असावी. वेगवेगळ्या संघराज्याच्या कल्पनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विधित केले त्याप्रमाणे भारत सरकारच्या, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना त्याची माहिती समजून घेणं आणि मग प्रभावीपणाने जिल्हा परिषद सदस्य म्हणून, पंचायत समितीचे सदस्य म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून काम करणं, अशाच पद्धतीची एक चांगली कार्यशाळा या ठिकाणी आमचे पत्रकार मित्रांनी बोलवली. त्यांच्या या कल्पकतेचंही मी कौतुक करतो आणि सहभागी झालेल्या सदस्य भगिनींचे सुद्धा मी अभिनंदन करतो की असा वेळ आपल्या येणाऱ्या लोकशाहीमध्ये आपल्यावरती जबाबदारी जनतेने दिलेली आहे, त्याचं योग्य पद्धतीने पूर्तता करण्याची दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचाही दिवसभराचा वेळ या निमित्ताने दिला. हे शेवटी समजून घेणं आवश्यक आहे. मी सुद्धा 92ला जिल्हा परिषद अध्यक्ष झालो, तो थेट पाण्यात झालो. त्याला एक प्रभावी विरोधी पक्ष जिल्हा परिषदेमध्ये होता. प्रभाकर पाटील साहेबांसारखे एक अनुभवी नेते त्यावेळेला सभागृहात होते. अशा वेळेला या सगळ्या गोष्टी समजून घेणं एक सदस्यांचं एक कर्तव्य राहतं. ते आज वेलकरांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी होत आहे. सर